अफलातून टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं. ॲक्शन रिप्लेमध्ये या फटक्याची पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळू शकते. क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत दिवाळी चॅम्पियन्स ट्रॉफी ही स्पर्धा आपण सुरुवातीच्या मंगळवारच्या दिवशी आपण पाहिली. त्यामध्ये पहिल्या दिवसामध्ये 22,000 व्ह्यूज पाहिले, त्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये 19,000 व्ह्यूज पाहिले, तिसऱ्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने 16,000 व्ह्यूज पाहिले आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने 30,000हून अधिक व्ह्यूज गेल्या 2 रात्रींमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आज मात्र रेकॉर्ड ब्रेक मात्र जरूर खऱ्या अर्थाने क्रिक लाईव्हच्या माध्यमातून अनेक व्ह्यूवर्स आमच्या समेत जोडतील. त्या सर्वांचा मी सहर्ष स्वागत करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून चौकाराच्या साह्याने स्कोरबोर्ड ओपन झाले. पुन्हा एकदा आपल्या अनोख्या शैलीमध्ये खेळायचा होता, परंतु या क्षणाला जजमेंट फिल्डरचं चुकलं. झेल होता, झेल मात्र खऱ्या अर्थाने धरती मातेला अर्पण केला. परंतु त्यानंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर रोनक 8 धावा. क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं पकडो कॅच जीतो मॅच, छोडो कॅच हारो मॅच, कॅचेस विन द मॅचेस. आणि ज्यावेळेस एखादा फलंदाजाचा झेल सुटला जातो ना, त्यावेळेस त्यानंतर तो फलंदाज मात्र खऱ्या अर्थाने पूर्णपणे एका नव्या उमेदीने तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. तीन बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतो. परेश कोई गोलंदाजीच्या मार्कवर स्ट्रायकिंगला फलंदाज आहे हर्षल. या मॅचमध्ये भरपूर अपेक्षा असतील या दोन्ही फलंदाजांकडून. टीम लालबाग वॉरियर्स या टीमला आकडू पद्धतीचा हा बॉल थोडंसं प्रभावित केलं. आडव्या बॅटने खेळायचा होता फलंदाज हर्षलला, परंतु जशी त्याने लाईन मिस केली स्वतःवर थोडासा नाखुश होताना आपल्याला तो पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 8 रन आतापर्यंत होतात. वेग भरपूर होता, परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती. या बॉलवर आक्रमण केलंय, हर्षलच्या बॅटमधून येतोय हा नजाकत भरलेला स्ट्रोक. लॉंग ऑन बाउंड्री लाईन पलीकडे रन मिळतील 6. हा फ्लाइटेड सिक्सर पाहायला मिळतोय. एकाच षटकाचा खेळ देखील या ठिकाणी कंप्लीट होतो. टीमची धावसंख्या आतापर्यंत बिनगडी बाद 14 रन. आतापर्यंत भरपूर चांगली सुरुवात टीम लालबाग वॉरियर्स या टीमच्या साठी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज नयन कोई आणि हर्षद बोस या दोन्ही खेळाडूंकडून 3 बॉल पेस केले नयन कोईने. त्यामध्ये एक षटकार त्याने मारला. 233.33चा त्याचा स्ट्राईक रेट पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर अर्षद बोस आतापर्यंत 3 बॉल त्याने पेस केले. 6 रनवर तो खेळतोय. एक षटकार त्याने देखील मारला आणि 200चा स्ट्राईक रेट त्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. जर सलग 3 बॉलमध्ये 3 हर्षलने षटकार मारले तर रोहित कोई यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचं कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळेल. स्पेल नंबर 2 साठी या ठिकाणी इन्व्हाइट केले गेले. गोलंदाजीच्या मार्कवर यश कोई, फिरकीचा जादूगर. चेंडू वळवण्याची क्षमता भरपूर आहे. कधी धीम्या गतीचे बॉल, कधी जलद गतीचे बॉल, ही खासियत आहे या बॉलरची. परंतु सध्याच्या घडीला धावा रोखायच्या आहेत टीम संस्कार सनरायझर. त्यानंतर आम्ही आमंत्रित करतोय आदरणीय अशरफभाई पटेल, ॲक्टिव्ह युवा अकॅडमी शाबा स्ट्रायकर या टीमचे ते पुरस्कर्ते आहेत आणि त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांच्या समेत युवा उद्योजक अफजल भाई यांचं देखील सहर्ष स्वागत. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला 30 आणि 1 तारखेला शाबाज प्रीमियर लीग ही स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळेल. मोठ्या दिमागदार सोहळ्यामध्ये 3 स्टार हॉटेल महेश हॉटेल या हॉटेलमध्ये ऑक्शन सोहळा आपण पाहिला त्या स्पर्धेचा. आणि SPL 2025
या मोमेंटला आपण पाहू शकतोय थोडंसं प्रभावित केलं की काय, परंतु पंचांचा इशारा येतोय, व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी, अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना 19 रन. रोनक एक मोठं लक्ष सेट करायचं सध्याच्या घडीला लालबाग वॉरियर्स या टीमला. आपल्या अनोख्या शैलीमध्ये खेळायचा होता नयनला, परंतु लाईन मिस केल्यानंतर या क्षणाला रनआउटची संधी. चांगला थ्रो केला होता परेशने. जर डायरेक्ट हिट झाला असता तर कठीण काळाला फलंदाजाला सामोरे जावं लागलं असतं. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 20 रन. ओव्हर नंबर 2 आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. याचा हा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न असफल राहिला आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय सध्याच्या घडीला फलंदाज हर्षलला. आपण पाहतोय दिवाळी प्रीमियर लीग, दिवाळी गावाचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती उंचवणारी स्पर्धा आणि सध्याच्या घडीला या स्पर्धेची रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये भरपूर चर्चा आहे, कारण दिवस रात्र फॉर्मॅट आणि एक दैदिप्यमान असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. खोलर पद्धतीचा हा बॉल हेलिकॉप्टर अटेम्प्ट करायचा होता, परंतु मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला, कारण ज्यावेळेस तुम्ही एखादा प्रयत्न करताना त्यावेळेस तोच प्रयत्न एक नवी जिद्द तुमच्यामध्ये निर्मित करत असतो आणि तसंच प्रात्यक्षिक सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळालं. डॉट बॉलची समाप्ती, प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल, कारण तुमच्या बॅटमधून रन येणे तेवढेच इम्पॉर्टंट असेल या मॅचमध्ये. गोलंदाज यश पुन्हा एकदा सज्ज होते. स्विच हिट केलाय, टायमिंग चांगलं होतं, डीपमध्ये फिल्डर भरपूर वेगाने धावत आलाय, एक सिंगल कंप्लीट केली आणि त्यानंतर एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 23 रन. चला शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. वेळ आपण जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, कारण 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं ही कंप्लीट देखील करायची आहेत. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली जाते. शेवटचा एक बॉल. तर परेश दादा पहिला बॉल बाईटच्या स्वरूपामध्ये 4 धावा, त्यानंतर एक वाईट बॉल, त्यानंतर एक बाईटच्या स्वरूपामध्ये, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर निर्धाव आणि त्यानंतर 2 धावा. एक डॉट बॉल देखील आहे. सर 2 डॉट बॉल आहेत का? ओके, ओव्हर कंप्लीट होते आणि त्यानंतर ओव्हर ब्रेकमध्ये एक शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी करेश मुंबईकर यांना विनंती करेन की ओमकार पाटील यांचा शुभ सन्मान करेश मुंबईकर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. आलेल्या प्रत्येक मान्यवर घटकाचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकार पाटील यांचा सन्मान होते करेश मुंबईकर यांच्या शुभ हस्ते. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत टीमची धावसंख्या बिनगडी बाद 23 रन. आतापर्यंत भरपूर चांगली
इम्प्रेसिव्ह कामगिरी राहिली ॲज अ ओपनर म्हणून हर्षल बोस आणि नयन कोई या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. तर चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तर नेक्स्ट मॅच क्रिश एव्हेंजर आणि हृदय गॅलेक्सी दोन्ही टीमचे कॅप्टन जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. त्यानंतर आदरणीय अशरफभाई पटेल यांना देखील मी आमंत्रित करतोय. आदरणीय अशरफभाई पटेल आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. आज एस पी एलच्या माध्यमातून शाबाश स्ट्रायकर या टीमच्या अनेक खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्या विभागातील प्रत्येक खेळाडूचं भवितव्य जाणणारे हे व्यक्तिमत्व आणि त्यांचा देखील एक शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. आपल्या भारत देशाची परंपरा आणि महाराष्ट्राची संस्कृती अतिथी देवो भव. त्यानंतर युवा उद्योजक आदरणीय अफजलभाई यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. लॉफ्ट केलाय, टायमिंग बेमिसाल, रन मिळतील 6. हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या क्षणापर्यंत नजरेची पकड चेंडूवर होती. ऍक्शन रिप्ले मध्ये या फटक्याची पुनरावृत्ती. ताकदीचा पुरेपूर वापर केला, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि सरळ सहारांसाठी हा षटकार पाहायला मिळालाय. अफजलभाई यांचा सन्मान देखील होतोय. अफजलभाई यांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. कंकेतचा हा बॉल, या अगोदरचा बॉल थोडासा आतमध्ये होता, परंतु त्यानंतर कुठेतरी थोडीशी दिशा बदलवण्याचा प्रयत्न हा बॉल रिलीज करत असताना कंकेतच्या माध्यमातून पाहायला मिळाला. कारण ज्यावेळेस तुम्ही दिशाहीन गोलंदाजी करताना त्यावेळेस व्हेरिएशन भरपूर महत्त्वपूर्ण असतं आणि एक चांगलं व्हेरिएशन सध्याच्या घडीला कंकेतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. आणखीन एक डॉट बॉल सलग बॅक टू बॅक 2 निर्धाव स्वरूपाचे चेंडू आले. षटकार आल्यानंतर कुठेतरी एक चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला कंकेश कोई च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. या मोमेंटला लॉफ्ट केलाय, टायमिंग चांगला आहे, चेंडू चाललाय, एक सिंगल कंप्लीट होते, फिल्डर पोहोचेल तोपर्यंत रन मिळतील, पंचांचा इशारा येतोय. ओव्हर द रोप हा चौकार आला आणि या चौकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढत असताना टीमची धावसंख्या 33 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. टीम हृदय गॅलेक्सी वॉरियर या टीमचे ओनर आदरणीय भूषणजी कोई आणि त्यांच्या समेत त्यांची पुत्र हृदय, ज्यांच्या नावाने हा संघ मात्र आपल्याला खेळताना पाहायला मिळाला आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. दादा, आपण जो विश्वास दाखवला यंदाच्या पर्वामध्ये त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आणि आपला देखील एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. हाताला दुखापत होते. चला पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये.
चला, जर कंकेश जास्त दुखापत असेल तर आपला 12 मॅन पाठवा मैदानाच्या आतमध्ये. चला, वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. 13 मिनिटं आतापर्यंत झालेत. गोलंदाज सज्ज होतोय. या मोमेंटला आपण पाहू शकतोय दिशा भरकटली, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. सागर, आपण जर पाहिलं ना तर ज्यावेळेस आपण वेगवान गोलंदाजी करतो, धीम्या गतीने गोलंदाजी करतो, त्यावेळेस दिशा भरपूर महत्त्वपूर्ण असते आणि ज्यावेळेस दिशा भरकटते तुमच्या वेगाला अर्थ नसतो. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होते. 35 रन आतापर्यंत होतात. 35. या मोमेंटला एक सिंगल कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. पाहता पाहता 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट होतो आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बिनगडी बाद 36 रन. 36. लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर 3rd ओव्हर कंप्लीट. वैदही स्पेल नंबर 4 साठी या ठिकाणी इन्व्हाइट केलंय. दुखापतग्रस्त असताना देखील आपल्या जिद्दीच्या जोरावर सध्याच्या घडीला फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल कंकेश कोई. गोलंदाज सज्ज होतोय. ओव्हर नंबर 4 साठी या ठिकाणी इन्व्हाइट केलंय गोलंदाज अलंकार कोई. कालच्या दिवसामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी राहिली होती. त्यानंतर प्रतीक दादा कोई आपणास देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपलं देखील सरचे स्वागत. दिवाळी प्रीमियर लीग 2025 या पर्वामध्ये नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल अलंकार याचा फिल्डर तैनात होता, परंतु या क्षणाला फेकी थोडीशी गचाळ झाली, परंतु निर्धाव स्वरूपाचा हा बॉल पाहायला मिळालाय. 36 रन आतापर्यंत होतात. चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली, परंतु या क्षणाला जर एक मोठं लक्ष सेट करायचं असेल टीम लालबाग वॉरियर्स या टीमसाठी तर नयन कोई आणि हर्षल कोईला मोठे फटके मारावे लागतील. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल या मॅचमध्ये, कारण जर तुम्ही शक्ती दाखवाल तरच मात्र खऱ्या अर्थाने धावफलकाची गती ही वाढू शकते तुमच्या स्कोर बोर्डची. अलंकारचा हा बॉल शरीरापासून थोडासा दूरवर अविपम बॉडी खेळण्याचा प्रयत्न, परंतु ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवंतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ॲड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 37 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एक मोठा दिमागदार सोया DPL 2025 सीझन नंबर 7 मध्ये आपल्या समोर रंगत असताना आणि ज्याच्यासाठी केला होता अट्टहास की ज्याचा शेवट गोड व्हावा आणि सध्याच्या घडीला या स्पर्धेचा सांगता सोया येऊन ठेपलाय. नयन कोईचा ट्रेडमार्क स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्वतःला झोकून दिलं, पूर्णपणे भिरकावून दिलं. चेंडू चाललाय सर 6 रनसाठी डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन पलीकडे. रन मिळतील 6. हा येतोय दमदार स्ट्रोक, षटकार. काय फटका खेळ. ॲक्शन रिप्लेमध्ये या फटक्याची पुनरावृत्ती पाहिली. षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते. 43. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा मानस जरूर केला नयन कोईने.
परंतु या क्षणाला जजमेंट चुकलंय. चला पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. तर जर कोणाला श्री साई स्पोर्ट्स ची जर बॅट आढळली, लेजंड लेजंड एडिशन आहे आणि त्याच्या पाठी 30+. तर आम्ही आमंत्रित करतोय संघ मालक क्रिश एव्हेंजर या टीमचे ओनर क्रिश रमेश बोस की क्रिश आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. त्यानंतर लालबाग वॉरियर्स टीम ओनर मंगेश कोई यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय. त्यानंतर टीम संस्कार सनरायझर्स श्रीकांत नाना कोई आपण देखील यायचं आहे. त्यानंतर आराध्या चॅलेंजर टीम ओनर आशुतोष कोई आपण देखील यायचं आहे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व वाहनधारकांना मी विनंती करतोय की कृपया करून जो आमचा मेन एंट्री गेट आहे त्या एंट्री गेटच्या आतमध्ये कुणी वाहनं आणू नये आणि जो उजव्या बाजूला जो मोठा एंट्री गेट आहे तिथून कुणीही वाहनं आणू नये, कारण तो गेट काही क्षणामध्ये 10 मिनिटाच्या नंतर बंद केला जाईल. त्या अगोदरच आपण आपली वाहनं ही पार्किंग झोनमध्ये आपण पार्क करा. टीमची धावसंख्या आतापर्यंत 44 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश मुंबईकर आपल्याला पाहायला मिळाला. वेलकम जयजी मुंबईकर, आपलं देखील सरस स्वागत. गोलंदाज सज्ज होतोय. या बॉलवर लॉफ्ट केलाय. हर्षल इन ऍक्शन मोड मध्ये येत असताना आतापर्यंतचा एकंदरीत या मॅच मध्ये भरपूर चांगला परफॉर्मन्स राहिलाय फलंदाज हर्षलचा आणि या षटकाराच्या साहाय्याने धावफलकाची गती वाढत असताना सांघिक अर्धशतक कंप्लीट होते टीम लालबाग वॉरियर्स या टीमचं. या मोमेंटला पुन्हा एकदा त्याच प्रकारचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. सलग बॅक टू बॅक 2 मोठे प्रहार, 56 रन होत आहेत आणि 57 धावांचं लक्ष असेल. तर टॉस या ठिकाणी केला जाईल. तत्पूर्वी एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी देवर्षी. तर टॉस सर्वप्रथम केला जाईल क्रिश एव्हेंजर आणि त्यांच्या सुरतमध्ये हृदय गॅलेक्सी वॉरियर. तर मी आदरणीय अशरफ भाई पटेल यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आदरणीय भाई आपल्या शुभ हस्ते टॉस करून घ्या नेक्स्ट मॅचचा. टॉस जिंकला
टीम हृदय गॅलेक्सी वॉरियर या टीमने आणि त्यानंतर एक विशेष सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. 2025 दिवाळी प्रीमियर लीग या 7व्या पर्वामध्ये पहिल्यांदाच ग्रीश एव्हेंजर आज संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळाला आणि त्या टीमचे ओनर ग्रीश रमेश बोस यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होते. तर मी देवर्षी यांना विनंती करेन आपल्या शुभ हा सन्मान देवर्षी यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. त्यानंतर आदरणीय भालचंद्रजी कोळी आणि निवृत्तीजी कोळी या दोन्ही मान्यवरांचं आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपले देखील सरचे स्वागत. ही स्पर्धा संपूर्ण दिवाळी गावाची आहे आणि दिवाळी गावातील जे वरिष्ठ की आपण सर्वांनीच व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. त्यानंतर आम्ही आमंत्रित करतोय आदरणीय विजयजी हिंडे साहेब की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपलं देखील दिवाळी प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेमध्ये सरचे स्वागत आहे. साई एअर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे ओनर आहेत विजयजी इंडे आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत. त्याचबरोबर बालचंद्रजी कोळी निवृत्तीजी कोळी यांचं देखील सरचे स्वागत. तर चला नयन कोळी आपण आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवा. टीम लालबाग वॉरियर्स. ओके 56 रन झालेत आणि 57 धावा सध्याच्या घडीला पूर्ण कराव्या लागतील. त्यानंतर मी विनंती करेन की आदरणीय श्रीकांत नाना कोळी जे संस्कार सनरायझर्स टीमचे ओनर आहेत की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. त्यानंतर आशुतोष कोळी आराध्य चॅलेंजर या टीमचे ओनर आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपला देखील एक विशेष सन्मान. त्यानंतर लालबाग वॉरियर्स टीमचे ओनर मंगेश दादा कोळी आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. 57 रनचं लक्ष्य आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी कोणते 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील हे मात्र कुठेतरी थोडंसं सस्पेन्स आपल्याला पाहायला मिळते आणि सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते टीम संस्कार सनरायझर्स या टीमच्या माध्यमातून. स्पेल नंबर 1 साठी सध्याच्या घडीला नयन कोळीने रणनीती बदलली. कारण आतापर्यंत एकंदरीत या स्पर्धेमध्ये पॉवर प्लेच्या पहिल्या षटकासाठी तो संजय कोळीला इन्व्हाइट करायचा, परंतु त्यानंतर थोडीशी रणनीती बदलली आणि सध्याच्या घडीला निखिल देवकरला त्याने आमंत्रित केलं. या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकासाठी सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला कंकेश कोळी, त्याचबरोबर प्रितेश शेट्टी. एकंदरीत या स्पर्धेमध्ये कालच्या रात्रीमध्ये ज्या फलंदाजांनी सलग 3 बॉलमध्ये 3 षटकार मारले आणि या स्पर्धेमध्ये 3 बॉलमध्ये 3 षटकार मारणारा पहिला खेळाडू प्रितेश शेट्टीला आपण पाहिलं. परंतु ही मॅच देखील तेवढीच इम्पॉर्टंट असेल संस्कार सनरायझर्स या टीमसाठी. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीड ऑन करा. मॅचला होती सुरुवात.
पहिला बॉल, पहिलाच बॉल कंकेशसाठी होता. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं. येस, इट इज अ वाईट. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होते. गोलंदाज सज्ज होतोय. राऊंड द विकेट. या मोमेंटला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट कंकेश कोईच्या बॅट मधून येतोय. प्रभावित करणारा हा फटका 6 रनसाठी. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईन पलीकडे रन मिळतील 6. हा येतोय षटकार. टायमिंग अचूक होतं. स्टँड अँड डिलिव्हर स्ट्रोक त्याने केला. शेवटच्या क्षणापर्यंत नजरेची पकडी चेंडूवर होती आणि त्यानंतर ताकदीचा पुरेपूर वापर करत असताना हा षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढत असताना टीम संस्कार सनरायझर्स या टीमचे अजूनही 50 रन त्यांना पूर्ण करायच्यात 23 बॉलमध्ये. लक्ष थोडंसं दूर आहे, परंतु जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील, जिद्द चिकाटीने तुम्ही लढा द्याल तर यश प्राप्ती देखील तुमच्या आयुष्यामध्ये होऊ शकते. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. पॉइंटला फिल्डर फंबल झाला. सेकंड अटेम्प्टला बॉल जज केल्यानंतर डायरेक्ट हिट. काय हिट केलाय हा. हिट सुपर हिट करेल की काय फिल्डर सुमितला. ओमकार त्या ठिकाणी तैनात होता. काय हिट केला ओमकारने. सध्याच्या घडीला प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात या डिसिजनवर आणि तिसऱ्या पंचांची मागणी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमधून करण्यात आली. फिल्डिंग रिव्ह्यू. रिव्ह्यू पंचांनी घेतलाय की फिल्डरने घेतलाय. तर रिव्ह्यू नाही. बॅट्समन सेफ आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. निखिल. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे प्रितेश शेट्टी. गोलंदाज सज्ज होतोय. फुल टॉस होता. थोडंसं टायमिंग चुकलं. टीमची धावसंख्या आतापर्यंत फक्त आणि फक्त एकच सिंगल. तर बॅट्समनच्या माध्यमातून सध्याच्या घडीला विमरच्या संदर्भात रिव्ह्यू घेण्यात आलाय. विमरसाठी त्यानंतर नुकतेच ज्यांचं आगमन होते आराध्य चॅलेंजर टीमचे ओनर आशुतोष कोई, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय आणि नो बॉलचा प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळाले. फ्रीडची संधी असेल फलंदाज प्रेतेशच्या खात्यामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. निखिल. फ्रीडचा बॉल लॉफ्ट केलाय. टायमिंग चांगलं होतं. चेंडू चाललाय डीप मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर भरपूर वेगाने धावलाय. एक सिंगल कंप्लीट केली. तेवढाच ताकदीचा थ्रो केलाय हर्षलने. तत्पूर्वी एकेरी एकच धाव, 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या. 2 रनच्या साह्याने समीकरण बदललंय. 21 मध्ये आता मात्र 45 करायचे आहेत. 21 मध्ये अजूनही 45 करायचे आहेत. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत या षटकातले. मोठा फटका खेळलाय कव्हरच्या दिशेने. टायमिंग चांगलं होतं. चेंडू जाईल 4 रनसाठी. हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या चौफेरीनं आपल्या अफलातून खेळीने प्रभावित करताय संपूर्ण मायबाप प्रेक्षकांना हे दोन्ही सलामीवीर फलंदाज. कारण लक्ष त्यांना गाठायचं आहे ते म्हणजे 57 रनचं. आणि आता मात्र समीकरण बदललंय.
20 मध्ये त्यांना 41 करायचे आहेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक. जर या 2 बॉलमध्ये 2 षटकार आले ना तर कुठेतरी या मॅच मध्ये एक चांगलं कमबॅक पाहायला मिळेल टीम संस्कार सनरायझर या टीमला. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, समोरच्या दिशेने फटका खेळल्यानंतर चेंडू जाईल. पंचांचा इशारा, 1 बाउन्स. 4 रनसाठी हा चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा आपल्या अनोख्या शैलीमध्ये हा स्ट्रोक केलाय, भिरकावून दिलाय. लॉंग लेग बाउंड्री लाईन पलीकडे कंकेतच्या बाट मधून येत आहेत सलग बॅक टू बॅक 2 मोठे प्रहार. सलग 3 बॉलमध्ये 3 चौकार आता मात्र जरूर लगावलेत कंकेशने. आणि या चौकाराच्या साहाय्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 24 रन. समीकरण 18 मध्ये करायचे आहेत, त्या म्हणजे 33. तर शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी देवर्षी यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते टीम आराध्य चॅलेंजर या टीमचे ओनर आशुतोष कोई यांचा एक विशेष सन्मान या दिवाळी प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून या ठिकाणी केला जाईल. आपण केलेले सहकार्य, आपण दाखवलेला विश्वास, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. तर चला मॅच थोडीशी स्पीड ऑन करा. शेवटचे 4 मिनिटं आतापर्यंत फक्त 4 मिनिटं झालेत. मध्ये 33 करायचे आहेत. त्यानंतर मी आमंत्रित करेन आदरणीय बालचंद्रजी कोई आणि आदरणीय निवृत्तीजी कोई या दोन्ही मान्यवरांना. तर मी विजेंद्र कोई यांना विनंती करेन की बालचंद्र कोई आणि निवृत्ती कोई यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळते. 17 मध्ये आता मात्र 32 करायचे आहेत. ऑन स्क्रीन आपण पाहतोय बालचंद्रजी कोई आणि निवृत्ती कोई यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर होतोय विजेंद्र कोई यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर आम्ही आमंत्रित करतोय उद्योजक विजयजी हिंडे की आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाईल. मी देवर्षी कोई यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते विजयजी हिंडे यांचा सन्मान देखील आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. एक सिंगल कंप्लीट केली, त्यानंतर रनआउटची संधी होती, ताळमेळ चुकली, कॉल कम्युनिकेशन चुकला आणि फलंदाज मात्र प्रितेश शेट्टी होतोय बाद. ऑन स्क्रीन आपण पाहतोय उद्योजक विजयजी इंडे यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय. आलेल्या सर्वच क्रिकेट रसिकांचं, उपस्थित मान्यवरांचं आणि तमाम क्रीडा खेळाडूंचं आम्ही आजच्या अंतिम रात्रीमध्ये दिवाळी प्रीमियर लीग या 7व्या पर्वामध्ये सरचे स्वागत करतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिले ना तर रन आतापर्यंत 26 रन होत आहेत. 16 मध्ये 31 या क्षणाला मात्र जरूर करायचे आहेत. नवीन फलंदाज परेश कोई मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. लक्ष थोडंसं दूर आहे. 16 मध्ये 31 करायचे आहेत. प्रति बॉलमध्ये 2 रनची सरासरी गाठावी लागेल कंकेश कोई परेश कोईला. बॉलर नयन आलाय राऊंड द विकेट. हलक्या हाताने दिशा दिली. एक सिंगल फक्त आणि फक्त कंप्लीट होते. 15 मध्ये 30 करायचे आहेत. शालेय जीवनामध्ये तुम्ही 2चा पाडा वहीवर रेखाटला. 2चा पाडा खऱ्या अर्थाने तुम्ही मनामध्ये ताईत केला, परंतु सध्याच्या घडीला प्रत्येक बॉलमध्ये तुम्हाला 2 धावा जमवायच्या आहेत, तरच तुम्ही या मॅचमध्ये जिंकू शकता. परंतु 15 बॉलमध्ये 30 धावा रोकायच्यात या मॅचमध्ये जिंकण्यासाठी.
टीम लालबाग वॉरियर्स या टीमला. लॉफ्ट केलाय, टायमिंग चांगला आहे. मिडॉनच्या दिशेने चेंडू चालला डीप मधून, फिल्डर भरपूर वेगाने धावत आला. एक सिंगल फक्त आणि फक्त कंप्लीट होते. समीकरण 14 बॉलमध्ये आता मात्र 29. मध्ये 29 पूर्ण करायचे आहेत. लॉफ्ट केला, टायमिंग चांगलं होतं. एक सिंगल मात्र जरूर कंप्लीट होताना पाहायला मिळते. या क्षणाला पूर्णपणे नयन कोईने जकडून ठेवले या दोन्ही फलंदाजांना. मोठे फटके लगावण्यापासून आतापर्यंत रोखले, कारण कमीत कमी रन खर्च करण्याचा त्याचा जो मानस आहे तो मानस मात्र सिद्ध करण्यासाठी अतोनात प्रयत्न त्याला करावे लागतील. चांगली लेंथ आणि चांगल्या लाईनने गोलंदाजी करावी लागेल. निर्धाव स्वरूपाचे बॉल रिलीज करावे लागतील. विकेट त्याला प्राप्त करण्यासाठी संघर्ष करावा लागेल या मॅचमध्ये, कारण धावा डिफेंड करण्याची धमक आहे या टीममध्ये. तेरा बॉलमध्ये अजूनही 28. हा बॉल देखील तेवढाच इम्पॉर्टंट आहे या मॅचमध्ये. जरी या बॉलवर एखादा मोठा हिट आला तर एक चांगला ट्विस्ट पाहायला मिळेल. लॉफ्ट केलाय परेशने कव्हरच्या दिशेने, परंतु या क्षणाला कंकेशने रोखले. फिल्डर फंबल झाला होता, परंतु त्यानंतर ही विकेट राखणे ही इम्पॉर्टंट असेल. समीकरण बदललंय. शेवटचे 12 बॉल आणि आता मात्र रन करायचे आहेत, ते म्हणजे 28. त्यानंतर आम्ही आमंत्रित करतोय आदरणीय मोरेश्वरजी कोळी साहेब, आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. मोरेश्वरजी कोळी, आपले देखील दिवाळी प्रीमियर लीग 2025 या पर्वामध्ये सरचे स्वागत. वेलकम मोरेश्वरजी कोई, आपलं देखील सरचे स्वागत. बारामध्ये 28 करायच्यात आणि गोलंदाजीसाठी विश्वास दाखवलाय सध्याच्या घडीला नयन कोळीने. हर्षल बोसला आमंत्रित केलं. या षटकासाठी 12मध्ये 28 करायचे आहेत. कंकेश कोई याच्या समोर एक मोठी कसोटी आहे. परेश कोई याच्या समोर एक मोठी कसोटी आहे की धावा जर पूर्ण करायच्या असतील तर षटकार चौकारांची आतिषबाजी मात्र करावी लागेल. परंतु एक क्षण तुमच्या आयुष्यामध्ये असा येतो की ज्यावेळेस मात्र जिद्दीने तुम्हाला पेटून उठावं लागतं, आणि सध्याच्या घडीला तो क्षण आलाय या मॅचमध्ये. पहिल्या बॉलवर लॉफ्ट केलाय. स्वागत केलं हर्षलचं. हा वेलकम षटकार पाहायला मिळालाय कंकेतच्या बाटमधून. या षटकाराच्या साह्याने सामन्याचे चित्र बदलून गेलं आणि समीकरण बदललं. 11मध्ये करायचे आहेत, त्या म्हणजे 22. अकरा बॉलमध्ये अजूनही 22 करायचे आहेत. गोलंदाज सज्ज होते. या बॉलवर आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. फटका चांगला आहे. एक सिंगल. डीप मिड विकेटला फिल्डर आहे. फक्त आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल सध्याच्या घडीला कंकेशला. 10मध्ये 21 करायचे आहेत. ज्या प्रकारे कंकेशने पहिल्या बॉलवर षटकार मारला आणि त्यानंतर इरादे त्याने स्पष्ट केले आपले की ही मॅच अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही.
पंचांकडे स्ट्रॉंग अपील, परंतु स्ट्राईक रोटेट करण्यासाठी परेशने मात्र खऱ्या अर्थाने परेश या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळेल. दुसरा धक्का टीम संस्कार सनरायझर्स या टीमला. नंतर एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी आशिष यांना विनंती करेन की आशिष आपल्या शुभस्य आदरणीय मोरेश्वरजी कोळी साहेब यांचा सन्मान आपल्या शुभस्य करायचा आहे. तर आम्ही आमंत्रित करतोय आदरणीय मोरेश्वरजी कोळी साहेब यांना की आपला देखील एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावर. आपल्या भारत देशाची परंपरा आणि महाराष्ट्राची संस्कृती अतिथी देवो भव आणि आलेल्या प्रत्येक मान्यवर घटकाचा सन्मान आमच्या DPL कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय. गोलंदाज सज्ज होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर. कंकेश साठी हा बॉल हलक्यात त्याने दिशा दिली. एक सिंगल कंप्लीट केली. सेकंड रनचा कॉल त्याने दिलाय, परंतु या क्षणाला काय घडलंय, रनआउटची संधी होती, फेकी चांगली केली, गॅदर थोडंसं खराब राहिला आणि त्यामुळेच की काय फलंदाज स्ट्रायकिंग एंडला कंकेश पोचला सेफमध्ये. टीमची धावसंख्या आतापर्यंत 38, समीकरण 8मध्ये 19 करायचे आहेत. 2 बॉलमध्ये जर एखादा मोठा फटका आला तर या मॅचमध्ये एक चांगलं पुनरागमन पुन्हा एकदा पाहायला मिळू शकतं टीम संस्कार सनरायझर्स या टीमसाठी. 8मध्ये 19 करायचे आहेत. मोठ्या संख्येने आज मायबाप प्रेक्षकांची अफलातून गर्दी आपल्याला पाहायला मिळेल, कारण अंतिम रात्र आहे. लॉफ्ट केला आहे, एलिव्हेशन भरपूर आहे. चेंडू जाईल, फिल्डरला ठेवलंय प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये. रन मिळतील 6. या मॅचला मिळते कलाटणी. तर चला 12th मॅन पाणी घेऊन जायचंय. त्यानंतर आम्ही आमंत्रित करतोय सिद्धी इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे ओनर आदरणीय यशवंतजी कोळी आणि हेमंतजी कोळी या दोन्ही मान्यवरांना की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपलं देखील सरचे स्वागत. समीकरण बदलले. 7 बॉलमध्ये 13. आतापर्यंत भरपूर चांगली साथ मिळाली कंकेश कोळीला. टीम संस्कार सनरायझर्स आज संघ मात्र त्याच्या नेतृत्वाखाली खेळतोय. शेवटचा अंतिम बॉल, हा बॉल देखील तेवढाच इम्पॉर्टंट असेल या मॅचमध्ये. 7 बॉलमध्ये 13 करायचे आहेत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज कंकेश. आतापर्यंत भरपूर चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं. फुल टॉस होता, टायमिंग चांगलं होतं. चेंडू जाईल, डीप कव्हरला फिल्डर आहे ओमकार. बॉल त्याने जज केलाय फक्त आणि फक्त एकच सिंगल. समीकरण बदलले. 6 बॉलमध्ये करायचे आहेत, त्या म्हणजे 12 रन. प्रति बॉलमध्ये 2 रन कंप्लीट करावे लागतील. चला मॅच स्पीड ऑन करा. स्पेल नंबर 4 साठी विश्वास दाखवला ओमकार कोळीवर, नयन कोळीने. कारण कालच्या दिवसामध्ये 6 बॉलमध्ये 7 धावा देखील डिफेंड केल्यात या टीमनी, परंतु सध्याच्या घडीला 6 बॉलमध्ये 12 धावांची गरज आहे संस्कार सनरायझर्स या टीमला.
स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे कंकेश. आतापर्यंत एकंदरीत फलंदाज कंकेश कोळीचा जर विचार केला तर आतापर्यंत 11 बॉलमध्ये 31 रनवर तो खेळतोय. पहिला बॉल एक सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल. या ठिकाणी स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, परंतु साहिलकडे देखील तेवढीच धमक आहे. मोठमोठे स्ट्रोक तो खेळू शकतो आणि 1 रन मात्र ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. समीकरण 5 बॉलमध्ये 11 करायचे आहेत. मोक्याच्या क्षणी सामन्याचे चित्र बदलण्याची क्षमता आहे. वेलकम आकाश जोशी, योगेश पाटील. 5 मध्ये अजूनही 11. गोलंदाज सज्ज होते. राऊंड द विकेट. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. हा दबाव आहे, परंतु या क्षणाला वाईट बॉलचा इशारा. 5 बॉलमध्ये आता मात्र सध्याच्या घडीला 10 रन पूर्ण करायचे आहेत. या मोमेंटला स्ट्रोक जरूर चांगला आहे. एक सिंगल तर जरूर कंप्लीट केली. सेकंड रनसाठी कॉल आणि समीकरण बदलले. 4 बॉलमध्ये रन करायचे आहेत, त्या म्हणजे 8. 4 बॉलमध्ये एक मोठा फटका या मॅचमध्ये पुनरागमन करून देऊ शकतो. आतापर्यंत भरपूर चांगला प्रवास केला या मॅचमध्ये कंकेश कोळीने आपल्या टीमसाठी. 4 मध्ये 8. चार बॉलमध्ये 8 करायचे आहेत. कोलर पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने. फिल्डर थोडासा फंबल झाला. एकच सिंगल, परंतु या क्षणाला काय घडलंय? 3 बॉल आणि आता मात्र 6 रनची गरज. एकेरी दुहेरी धावांची जोड सध्याच्या घडीला या मॅचमध्ये रंगत निर्माण करून देते. त्यानंतर आम्ही आमंत्रित करतोय सचिन चलचित्रकला मंदिर से ओनर प्रणयजी कोई की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपले देखील सरचे स्वागत. त्याचबरोबर सचिन दादा कोई यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय. वेलकम सचिन दादा कोई आणि प्रणय कोई, आपलं देखील सरचे स्वागत. तीन मध्ये 6 करायचे आहेत. दबाव थोडासा वाढलाय दोन्ही टीमचा, परंतु या क्षणाला कुठेतरी चांगला कॉन्फिडन्स लेवल ही वाढवावी लागेल दोन्ही फलंदाजांना, कारण 3 मध्ये 6 करायचे आहेत. प्रति बॉलमध्ये 2 रनची सरासरी. 3 बॉलमध्ये 6. प्रेक्षकांचे नजरा लागल्यात या मॅचला. प्रेक्षक उत्सुक आहेत की कोणता संघ जिंकेल. धावा डिफेंड होतील की धावा चेस होतील. 3 बॉल आणि 6 ची आवश्यकता. लॉफ्ट केलाय, परंतु एक सोपा झेल पकडला. मॅच मध्ये आलाय एक नवा ट्विस्ट. 2 बॉल आणि आता मात्र 6 रन. अनिश्चितीचा खेळ आहे हा क्रिकेटचा आणि तेच प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. स्ट्रोक चांगला होता, परंतु त्यानंतर कुठेतरी थोडीशी क्षमता कमी पाहायला मिळाली. 2 बॉलमध्ये आता मात्र 6 ची आवश्यकता. ओमकार कोई हिरो ठरेल की काय या मॅचमध्ये? नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निहाल घरत आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉलमध्ये 6 करायचे आहेत. कंकेश थोडासा दबाव तंत्रामध्ये पाहायला मिळतोय, कारण सध्याच्या घडीला तो स्ट्राईक पासून वंचित आहे. जयेश, आपण जर पाहिलं ना तर एखादा बॅट्समन ज्यावेळेस मोठे फटके खेळतो, जास्तीत जास्त धावा त्याच्या बॅटमधून येत असतात, त्यावेळेस जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करणं ही भूमिका तेवढीच इम्पॉर्टंट असते. परंतु सध्याच्या घडीला कुठेतरी थोडासा स्वतःवर नाखुश आहे कंकेश, कारण एक चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट त्याने निर्माण करून दिला टीम संस्कार सनरायझर्स या टीमला. 2 बॉलमध्ये 6 करायचे आहेत. निहाल गरत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. गोलंदाज ओमकार मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि आता मात्र सामन्याचे चित्र बदलून गेलं. 1 बॉल आणि 5 रनची गरज. 1 बॉल आणि 5 रन. काय मॅच पाहायला मिळाली.
असं वाटलं होतं की कंकेश कोळी ही मॅच लवकर संपवेल, परंतु स्ट्राईक त्याला मिळाली नाही. परंतु शेवटच्या क्षणाला त्याला संधी चालून आली. जीवनामध्ये जर तुम्ही सुरुवात चांगली केली ना, त्याचा शेवट देखील तेवढा चांगला होतो. परंतु सध्याच्या घडीला आज शेवट चांगला करण्यासाठी एक षटकार मात्र जरूर मारावा लागेल कंकेश कोळीला, कारण जीवन आहे खरी कसोटी. मागे वळून तुम्ही पाहू नका, येईल तारावाया कोणी, वाट कोणाची पाहू नका. हा सारा खेळ तुम्हाला जिंकायचा आहे, हार कधी मानू नका. विजय तुमच्या जवळच आहे, जिंकल्याशिवाय थांबू नका. दोन्ही टीमना शुभेच्छा. आणि या क्षणाला एक बॉलमध्ये रन करायचे आहेत, त्या म्हणजे 5 रन. पैसा वसूल मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळाली. एक बॉल 5 रन. या मोमेंटला एक सिंगल तर जरूर कंप्लीट केली, 4 धावा पळून काढाव्या लागतील. परंतु या क्षणाला सामना जिंकलाय लालबाग वॉरियर्स या टीमने. तर चला मॅन ऑफ द मॅच हर्षद बोस आपण या. आणि त्यानंतर एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. सचिन डेकोरेटर्स चे ओनर आदरणीय सचिन दादा कोळी आणि प्रणय दादा